नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षा 2018 साली जो गणित विषयाचा पेपर झालेला आहे त्या गणित विषयाचं स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे पाहणार आहोत. तर चला सुरू करूया. प्रश्न क्रमांक 26. कोणताही वेळ न घालवता, इतर कोणत्याही प्रकारचा संवाद न साधता बघा 38,500, 325 आणि 500. तर 38,500 म्हणल्यानंतर आपल्याला हे व्यावहारिक गणित आहे आणि व्यावहारिक गणितामध्ये 38,500 असं लिहावं लागेल. 38,500 325 म्हणजे 325 लिहावं लागेल आणि 500 म्हणजे 75 लिहावं लागेल. हे दोन्ही पण बेरीज आहे. मी ते बेरजेचे चिन्ह देतोय. 5 आणि 5 10 8 आले 1, 7 8 9 10 8 आले 1, 5 आणि 3 8 आणि 1 9 आणि 38,900 असं ऑप्शन नंबर 1 मध्ये आहे. चला प्रश्न क्रमांक 27. जास्त वेळ लावणारा नाही. 417 417 417 बघत नाही मी आता. 805 797 कमी होते 793 इकडून जातोय. 93 4 97 आणि 97 आणि 801 येणार आहे. 801 4चा फरक आहे बघा. 417 801 4,17,801 4,17,801 ऑप्शन 4. 4,17,801 ऑप्शन 4. एका संख्येचा तिसरा भाग 33 आहे. आपल्याला संख्या माहिती का बाळांनो? नाही. मग ती संख्या x, तिचा तिसरा भाग म्हणून 3 ने भागायचं. ती संख्या किती आहे? 33. कालच तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, भागाकार असेल तर बरोबर चिन्हाच्या तिकडे जाताना गुणाकार होतो म्हणून 33 त्रिक करायचंय. 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 99 ऑप्शन नंबर 1 फर्स्ट पर्याय. 29 नंबरचा प्रश्न. दोन समांतर रेषा परस्परांना छेदतात का? कदापि छेदत नाहीत. वाढवल्यानंतर छेदतात का? नाही. लंब म्हणजे तर 90 नाही, कधीही छेदत नाहीत. हे विधान आपलं पाठच पाहिजे. कोजागिरी पौर्णिमेला 500 मिलीच्या 12 पिशव्या दूध आणले तर एकूण किती लिटर तुम्हाला विचारलेले? लिटर विचारलेलं आहे, मिलीलिटर नाही. तर मग हे 500 मिली म्हणजे अर्धा लिटर आहे. अर्धा लिटर आहे. अर्धा लिटरच्या 12 बेसक्क 12 म्हणजे 6 लिटर दूध आणलेलं आहे. अत्यंत सोपं आहे. तुम्हाला युनिट एकक समजली पाहिजेत. अर्धा लिटर. प्रश्न कशात विचारला त्या प्रश्नावर नीट लक्ष द्यायचं. सरळ व्याज किती? मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की तुम्हाला सरळ व्याज विचारलं असेल आणि 2 शून्य काढता आले तर काटायचे. 8 पंचे 40 आणि 4 त्रिक 12 120 सरळ व्याज आहे. सूत्रात टाकून मी काढत नाही कारण वेळ जात असतो. खालीलपैकी योग्य विधान कोणते? आता बघा, खरेदी किंमत, तुम्हाला एक सूत्र लक्षात ठेवा. खरेदी किंमतीपेक्षा विक्री किंमत जास्त असेल, विक्री किंमत जास्त असेल तर नफा होतो. विक्री किंमत जास्त असेल तर नफा होतो. विक्री किंमत जास्त असेल तर नफा होतो. बस तेवढं लक्षात ठेवा. बाकी मग तुम्हाला लक्षात येईल. विक्री किंमत खरेदीपेक्षा कमी असल्यास नफा होतो का? चूक आहे. खरेदी किंमत विक्री किंमतीपेक्षा कमी असल्यास तोटा होतो का? तर तोट्याचं बघा. खरेदी किंमत विक्री किंमतीपेक्षा कमी असल्यास, विक्री किंमतीपेक्षा कमी असल्यास तोटा कसा होईल? एक मिनिट. आणि खरेदी किंमत तोट्याचं एक सूत्र बघा तुम्ही. तोटा जो असतो ना त्याच्यामध्ये खरेदी किंमत जास्त असते, खरेदी किंमत जास्त असते, खरेदी किंमत जास्त असते. इथं काय म्हटलंय? खरेदी किंमत विक्री किंमतीपेक्षा जास्त आहे. जास्त आहे का? नाही, तोटा होतो. खरेदी किंमत विक्री किंमतीपेक्षा जास्त असल्यास, खरेदी किंमत विक्री किंमत जास्त असल्यास तोटा होतो. तोटा. विक्री किंमत खरेदी किंमतीपेक्षा जास्त असल्यास नफा होतो. 4 नंबरचं विधान बरोबर आहे. तुम्हाला नफा तोट्याचे सूत्र पाठ पाहिजेत किंवा कन्सेप्ट क्लिअर करायला पाहिजे. खूप कमी वेळात मी हा व्हिडिओ सोडवणार आहे. आज खूप स्पीड देतोय तुम्हाला. 10 5 15 16 17 आहे. अधिक हा 9 आहे. वजा हा 4 आहे. अधिक LCDM म्हटलं होतं तर हा 100 आहे. ओके. तर अगोदर काय करूया? 17 9 आधी बेरीज करून घेतो. 17 9 26 126 वजा 4 तर 122. 126 वजा 4 122. 24 तासी घड्याळाप्रमाणे क्रिकेटचा सामना 10 वाजता सुरू होऊन 15:45 ला संपला तर 12 तासी घड्याळाप्रमाणे किती वाजलेले आहेत? तर 15 म्हणजे 3:45. 3:45 12 तासी घड्याळ 3:45. बघा ती झाडं आली.
15, 45 आणि 20, 60 आणि 2 80 झाली. उरलेली किती? जांभळाची 20% आहेत. तर तुम्हाला जांभळाची झाडं विचारलेली असणार आहेत. 5000 20% आपल्याला काढायचंय. 2 शून्य गेले. 5 दुने 10, 1 आणि 2, 1000 झाडे आहेत. 6 तास 52 मिनिटे आले. बघा कसा 17चा पेपर होता, सेम टू सेम 18चा पेपर जवळजवळ आलेला आहे. 6 तास म्हटलेले, 6 दुने 12, 6 त्रिक 18, 6 चोक 24, 6 पंचे 30 आणि 6 तास म्हटले म्हणून 6 6 36, 360 आणि हे 52. तर हे 2 36 आणि 5 किती येणार आहे? 6 5 11, 412. कुठे 412? 412 ऑप्शन नंबर 1. खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? 100चा शेकडा बरोबर 20. बरोबर आहे, 100चा शेकडाच म्हटलेलं आहे. 100चा शेकडा म्हणजे 100 वरती 20, तर 20 बरोबर आहे. 200चा शेकडा 10, 200चा 10 म्हणजे किती येणार आहे? तर 100चा किती? शेकडा म्हटलंय ना. तर बघा 100 दोन्ही 200चा शेकडा 10, 200चा 10 म्हटलंय काय? 200चा 10, 200चा शेकडा 10, शेकडा 10 म्हटलेलं आहे. शेकडा बघा, शेकडा 10 असं म्हटलं असेल तर खाली 100 दुनी 200, 20 आलं. हे पण बरोबर, हे पण बरोबर आहे. 400चा चा आलं शेकडा 5, शेकडा खाली लिहायचं असतं. 100 चोक 400, 4 25, हे पण बरोबर आहे. 300चा शेकडा 10, शेकडा म्हटलं की असं खाली लिहायचं. 10 त्रिक 30 यायला पाहिजे होतं. हे विधान चूक आहे, असं ते विचारलेलं आहे. 37 संपला. पुढे 38 नंबरच्या संख्येकडे मी जातोय. या संख्येच्या बेरजेची निमपट किती? प्रश्न वाचलाय. हे अंक एकदाच वापरून म्हटले. तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या व लहानात लहान संख्या यांची बेरीज किती? आता मोठ्यात मोठी संख्या तयार करताना मोठे अंक अगोदर लिहावे लागतात. 8 6 5, 8 समविषम म्हटले का? नाही. 8 6 5 किती अंकी तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या? 8 6 5, 4 आणि 0. आणि लहानात लहान म्हटले तर 4 अगोदर घ्यावं लागेल, कारण 0 आधी घेता येत नाही, कारण सगळे अंक वापरायचे ते. 4 0 5 6 आणि 8 यांच्या बेरजेची निमपट लक्षात घ्या. यांची बेरीज केली तर 8 येणार आहे. 8 भागिले 2 केलं तर 4 येणार आहे. तरी आपण करूया. आणि हे पण येऊ शकते काय? बरं, 2 पैकी येऊ शकतं. 8 आणि 4 12, 63 येणार आहे. हा 8 बेरीज करतोय मी आता. हे दोन संख्या मांडल्यानंतर 8 आणि 0, 8 6 आणि 4 10, 8 आले 1, 5 आणि 5 10, 1 11, 8 आले 1, 6 आणि 1 7, 8 आणि 4 12, 127 108. तर 127 108 ला मी भागणारे 2 ने. तर बे सक्क 12, बे त्रिक 6, उरला 1, बे पंचे 10, उरला 1, बे पंचे 10 आणि बे चोक 8, 63 55 4. तर 3 नंबरचा ऑप्शन आहे. चला, पी बरोबर टी 3 आणि टी बरोबर 2 आहे असा प्रकार होता. तर 3चा वर्ग बघा, 3 गुणुले 3 अधिक 2 गुणुले पी ची किंमत 3 आहे, अधिक टी ची किंमत 2 आहे. अधिक मोठा काढतोय मी. टी म्हणजे 2 गुणुले 2 आहे. अगोदर गुणाकार चिन्हाला अंडरलाईन करायची आपल्याला. 3चा वर्ग 9, 3 दुने 6 आणि 12 आणि बे दुने 4, 12 9 21 आणि 4 25. बेरीज करायची, सगळ्यांची बेरीजच आहे 25. दशादशे सात दराने एका मुदलाचे 3 वर्षाचे सरळ व्याज एवढं मिळालेले. सूत्र टाकू आपण. सूत्र आपलं आहे आय अपॉन पी इज इक्वल टू आर टी अपॉन 100. आपल्याला काय दिले? सरळ व्याज दिलेलं आहे. सरळ म्हणजे इंटरेस्ट दिलेला आहे 2520 तिथे टाकलेलं आहे. तुम्हाला मुद्दल विचारले तर मुद्दल तुम्हाला माहित नाही, जसं तसं 100 ठेवतो. आर किती दिलाय? 7 आणि 21. तर 21च मानतो. आपल्याला 21चा पाडा येतो. 7 त्रिक 21, 7 त्रिक 21, दोनाचा गुणाकार आहे बघा. हे 7 आणि 3 केलं तर 7 त्रिक 21, 21 एके 21, उरले 4, 21 दुने 42 आणि 0. आता हे 2 शून्य इथं चिटकावतो तर 12,000. 12,000 बघा, फास्ट थोडंसं घेतोय. हे अंक वापरून जास्तीत जास्त किती 3 अंकी समसंख्या तयार होतील? तर 3 अंकी समसंख्या तयार होतील. थोडासा कठीण क्वेश्चन आहे हा, लगेच सुटणार नाही. 3 अंकी म्हटलेलं आहे. तर 3 अंकी समसंख्या तयार होण्यासाठी हे अंक शेवटी वापरावे लागतील. हे अंक शेवटी वापरावे लागतील. आता 10 12 14 आणि 18 असा प्रकार आहे. तर चला, मी काय करतो, 5 7 6 आणि 7 5 हे तर सुरुवातीला वापरतो. आणि हे दोघांना पण हे दोन संख्या, तर हे ह्याला एकदा 0 वापरला आणि एकदा 6 वापरला. तर ह्या दोन संख्या झाल्या. एकदा 0 वापरला, एकदा 6 वापरला, ह्या दोन संख्या झाल्या. तर 2 आणि 2 4 तर झाल्या इथं. ओके, म्हणजे काय होणार आहे तुमचं? 570 आणि 576, 2 750
आणि 756 हे दोन सम, कारण जास्तीत जास्त 3 अंकी सम म्हटलेले म्हणजे शेवटी शून्य आणि हेच आलं पाहिजे. आता 4 10 4 झाले. अजून काय करू शकतो मी? बघा आता आता मला शून्य ठेवून हे 5 6 वापरलं झाले. माझं 5 आणि 6 5 आणि 7 वापरलं झाले. पण मी 6 वापरू शकतो का? वापरू शकतो. 6 5 थांबा, याने गोंधळ होईल माझा. या प्रश्नाला मी थोडासा बाजूला ठेवतो. तुम्हाला मी हे निश्चितपणे सांगेल थोड्या वेळाने. 8.8 तुम्हाला मी सांगितलं होतं की पॉईंट एक व्यवस्थित पॉईंट द्यायचा आणि पॉईंट खाली पॉईंट लिहित चालायचे. किती? 1 2 3 4 आणि 5 आहे. 2 3 4 आणि 5. आता बघा 8.08 8.008 8.008 आणि 88 म्हटलं तर इकडे येते बघा पॉईंट तिथं आणि हे 8. फक्त करेक्ट करायचे. 8 8 8 2 16 हातच्याला 1 8 2 16 आणि 1 17 हातच्याला 1 8 45 आणि 1 41 हातच्याला 4 8 4 12 121.7688 121.7688 बेरीज पॉईंट खाली पॉईंट करून करा. अजिबात चुकणार नाही. काय झालं? चला त्यातलं घड्याळात 4 वाजले असता घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा या दोघांमध्ये कुठला कोन असतो? तर घड्याळ मी तुम्हाला काढून दाखवते. बघा हा 90चा कोन असतो 3 वाजता आणि इथे गेला तर विशाल कोन होणार आहे 4 वाजता. कुठला कोन होणार आहे? विशाल कोन. 4 वाजता विशाल कोन होणार आहे. सरळ सरळ तास काटा आणि मिनिट काटा. तुम्हाला थोडंसं घड्याळाचं पण कळलं पाहिजे. 90 पेक्षा मोठा असेल तर विशाल कोन, 90 पेक्षा लहान असेल तर लघु कोन आणि करेक्ट 90 अंश असेल तर काटकोन. 9 दशलक्ष म्हटलंय म्हणजे 90 लक्ष म्हटलेलं आहे. 90 लक्ष 9 तर 90 लक्ष 9 आलं पाहिजे. 90 लक्ष 9. एकक दशक शतक हजार दशहजार लक्ष चुकला. एकक दशक शतक हजार दशहजार लक्ष दशलक्ष 2 नंबरचं बरोबर. एकक दशक शतक हजार दशहजार लक्ष दशलक्ष कोटी. हे कोटी आहेत. दश म्हटलंय बरं का, याच्यावर थोडंसं लक्ष द्यायचं. एका कंपनीने दिवाळी निमित्त आपल्या 60 कर्मचाऱ्यांपैकी प्रत्येकी अर्धा किलोग्रॅम प्रत्येकी अर्धा किलोग्रॅम याप्रमाणे मिठाई वाटली आणि 320 रुपये प्रति किलो या दराने मिठाई खरेदी असल्यास 320 याप्रमाणे मिठाई खरेदी केलेली असल्यास कंपनीला एकूण किती खर्च आला? तर बघा या बे एक बे उरला 2 बे सक्क 12 म्हणजे 16 160 रुपयाला ती मिठाई पडली. 160 गुणवले 60 कर्मचारी होते. 2 शून्य जसे तसे 1696 9600. खूप छोटा प्रश्न होता हा, फक्त टॅकल करता आला पाहिजे फास्ट. 9900 चे जिथं येईल तिथं 9900 9900 चे म्हणजे गुणवले 9%. टक्के आलं खाली, शेकडा आलं खाली. ओके. 100 गेलं. 99 81 हातचे आले 8. 99 81 8 81 अधिक 8 करायचंय 89 येतं 891. पहिलं उत्तर, पहिला ऑप्शन सॉरी. खाली दिलेल्या आकृतीची परिमिती किती? मोजायचंय परिमिती. हे पॉईंट बाजूला ठेवू. 4 आणि 2 6 6 आणि 3 9 10 11 12 13 14.5 येणारे परिमिती म्हणजे बाह्य बाजूंची बेरीज. काय शिल्लक आहे का? नाही तर आपलं चुकायचं. ओके. बघा शेवटी 25 आलेला आहे आणि 132 आलेला आहे. बघा शेवटी 25 आला आहे आणि 132 आलाय तर 132 हा कोणाचा गुणाकार आहे असं म्हटलेलं आहे त्यांनी थोडक्यात. 25 आलाय म्हणजे 132 हा 11 आणि 12चा गुणाकार आहे. कोणाचा? 11 आणि 12 यांचा गुणाकार आहे 132. तर रिकाम्या जागी समान अंक ठेवला आहे तर तो अंक कोणता? 11 11 11 115. 25चा वर्ग किती येतो तुमचा? 625 येतो आहे की नाही. म्हणजे 2 गुणुले 3 येतो म्हणजे पुढचा अंक घेतो आपण. मग 25चा वर्ग असतो. अगदी तसं हा 115चा वर्ग आहे. 115 म्हणून ऑप्शन नंबर 4 हा 115चा वर्ग आहे. हा 11 गुणुले 12 कारण आपण वर्ग अधिक 30 संख्या याच्यामध्ये पाठ केलेले आहे. वर्ग अधिक 30 संख्या याच्यामध्ये आपण पाठ केलेले लिहून दिलेले तुम्हाला. तर आपण दिलेले लिहून ते मग 11चा वर्ग अधिक 11 बरोबर 132
म्हणजेच 11 गुणुले 12 असं त्याचा अर्थ असतो. चला पुढे 5,45,35 या संख्येमधील दशहजार म्हणजे एक 4 हा दशहजार ना 40,000 थोडक्यात असलेल्या अंकाची स्थानिक किंमत. दशहजार म्हणजे 40,000 आहे. लिहितोच तिथं असलेल्या अंकाची स्थानिक किंमत. दशक स्थानी म्हणजे 30 आहे. परत एकदा बघू द्या. दशहजार हजार एक हजार तर 5,000 आणि दशहजार तर 40,000 असलेल्या दशक म्हटले. आता दशक स्थानी कोण आहे? 3 आहे म्हणजे 30 आहे. आणि फरक म्हटले, फरक लहान मोठेपणा विचारलं. 40,000तून 30 गेले 39,970. 39,970 वजाबाकी केली तरी तेच येणार आहे. आपल्याला कळतंय की शेवटच्या हजारामधून ते गेलेले 40,000 वजा 30 करायचे. तुम्हाला हे सांगितले असं असेल तर तुम्हाला काय करायचं असतं? इथं 39 करायचं 999 आणि इथं 29 करायचं 0 7 आणि 399 असं. हे तुम्हाला शिकवलंय थोडंसं वर्गातही शिकवलेले. एका संख्येला 25ने भागले असता एका संख्येला 25ने भागले असता भागाकार 13 येतो. भागाकार 13 येतो व बाकी काय होते? भागाकार 13 येतो व बाकी 22 राहते. आधी काय करा? यांचा गुणाकार करा आणि त्यात अधिक 22 करायचे. तर 25 आणि 13चा पाडा आपल्याला दोन्ही येतात. मग 25 त्रिक 75 हातचे आले 7. 25 एके 25, 25 आणि 7 32, 325 अधिक 22 तर 7 आणि 32 आणि 2 34 तर 347 येणार आहे. थोडस फास्ट घेतोय मी. तुम्हाला पण माहिती ते एका संख्येला भागाकार येतो म्हणजे बरोबर येतं, उत्तर येतं, थोडक्यात उत्तर येतं आणि त्यात 22 उरतात येत मग ते 22 मिक्स करायचे असं. धनेशने 50 व 100 रुपयाच्या प्रत्येकी 8 नोटा म्हणजे थोडक्यात 150 रुपयाच्या 8 नोटा भरलेल्या आहेत. 150 गुणुले 8 केलं तर 1200, 15 20 600, 1200 रुपये बँकेत दिलेले आणि त्या रकमेच्या 10 रुपयाच्या नोटा मागितल्या. तर 10 रुपयाच्या नोटा किती म्हणजे 10 रुपयाने भागलं तर 120 नोटा मिळतील. सोपं आहे. 15 50 100 आणि 50 150 झाले. 150 गुणुले 8 120 भागिले 10. नेक्स्ट क्वेश्चन थोडा फास्ट घेतोय. 39च्या सर्वात मोठ्या विभाजकामध्ये 39चा सर्वात मोठा विभाजक म्हणजे 39 असतो कारण 39ने भाग जातो 39ला. 27चा सर्वात लहान विभाजक 1 मिळवला असता येणाऱ्या संख्येच्या विभाजक. आता मिळवला असता म्हटलंय, मिळवला म्हणजे 40 होणार आहे. येणाऱ्या संख्येच्या सर्व विभाजकांची बेरीज किती? 40च्या सर्व विभाजकांची बेरीज म्हटलंय तर 40 एके 40, 20 दोन्ही 40, 2 4 10 40, 85 40, 6ने जात नाही 7ने 8ने झालं संपलं. एवढेच विभाजक आहेत. 20 आणि 40 60 70 70 झाले 70. हा 5 आणि 5 10 80 ने 1 90 90 बेरीज येणार आहे. 90 बेरीज 90 होणार आहे बघा. 40 50 60 70 5 आणि 5 10 70 80 आणि 8 आणि 2 10 90. आणि ते विभाजक कसे काढले? मागे क्वेश्चन घेतलेलं आहे बघा. गुणाकारामध्ये अंशाचा आता हे कट होते 7ला 7 आणि 5ला 5. मग हे एक आलं 1 अधिक 1 2 येणार आहे 2 2 56 56 आलं बघा. एक ते कमी केलं तर भागाकार किती कालच सांगितलं होतं त्या गणितामध्ये. 56 अशा लागोपाठच्या संख्या असतील 2 2 ते अंक तर 101 ने गुणायचं असतं. 101 101 एके 101 भागाकार कितीने वाढेल? 101 ने वाढेल. एक गाडी तासचे 80 किलोमीटर अंतर पार करते म्हणजे एका तासात अंतर तर 80 किलोमीटर जाते. एका तासात अंतर जाते ती गाडी, एका तासात अंतर जाते हे बरोबर आहे. अर्ध्या तासात मग 40 जाणार हे पण बरोबर आहे. गाडी 25 मिनिटात 100 किलोमीटर यायला 60 मिनिटात 80 जाते. 25 मिनिटात 100 कशी जाईल? चुकीचं आहे. आणि 45 काय म्हटलं? 1 तास म्हटले काय? थांबा वाचलंच नाही मी. 1 तास 25 मिनिटात 100 जाते. आपण ह्याला थोडं बाजूला ठेवू. एका तासात किती जाते? 80 जाते. आणि 45 मिनिटात मग दर 15 मिनिटाला 20 जाणार. अर्ध्या तासाला 40 जाणार. 45 मिनिटाला 60 जाणार. मग 80 60 आणि 80 किती होणार आहे? 1 तासात 80 आणि 45 मिनिटात 60 140 हे पण बरोबर आहे. मग तिसरं चुकलेलं असणार आहे. 1 तास 25 मिनिटात 100 किमी तर 1 तास 20 मिनिटात 100 किमी जात असेल काय? 1 तास 15 मिनिटात जाते वाटतं 15. हा 1 तास 15 मिनिटात 100 किमी जाते. 12 मीटर आणि 3 मिलीमीटर दशांश अपूर्णांकात कसे लिहाल? आता 3 मिलीमीटर आहे तर तुम्हाला माहिती की मिलीमीटर हे कुठं असते बघा. तुम्हाला
मी किलो हेक्टो डेका शिकवलेलं आहे. किलो हेक्टो डेका मीटर डेसी सेंटी आणि मिली असं लिहिलेलं आहे. आता इथं 12 आहे हा, आणि मिली इकडे आहे का नाही. अपूर्णांकात कसं लिहायचं तर बघा, आता इथं किती 3च आहे, मग 3 हित आहे तर मधले शून्य द्यावं लागतील ना. आणि हा पॉईंट 12.003, 12.003 मीटर, 12.003 मीटर. चला पुढे. 2 दस्ता कागद विचारलेले. काय विचारले? कागद. सगळं कागद करायचं. कागद म्हटलं की कागदच करायचं. 2 दस्ता म्हणजे 48 कागद. 24 असतं ना, 24 2 48. 5 डझन म्हणजे 12 पंचे 60 कागद. तर 8 8 6 4 10 108 कागद. चला पुढं. ह्या असा प्रश्न परत आला बघा. काय होणार आहे तुम्हाला? 18 गुणिले 3 करायचं आणि 6 ने भागायचं, अंशाने भागायचं. साहित्रिक 18. उत्तर 9 येणार होता, पण ते एकदा हे आहे म्हणून उत्तर किती येणार आहे? 1 वजा केलं तर 8 उत्तर आहे. कुठे गेलं 8? हे. चला पुढे. जॉनने एक मोटरसायकल 20,000ला खरेदी करून 25,000ला विकली. 5,000 सरळ नप्पा आहे. किती सोपा प्रश्न आहे बघा. जास्तीला विकली म्हणजे 5,000चा फरक पडला. 5 या व्यवहारात त्याला नफा झाला आणि 5,000 नफा. तोटा बी दिलेला असतो तिथं. बघा हे आलेले. हे घडण लक्षात ठेवायची. हे असा अंक 4च्या ऑपोजिट 2 असतो, 1च्या ऑपोजिट 5 असतो. हे लक्षात ठेवायचं आणि 6च्या ऑपोजिट 3 असतं. काय विचारले? 5 हा अंक असलेल्या पृष्ठाच्या लगतच्या पृष्ठावर येणार नाही म्हणजे विरुद्ध येणार. अंक कोणता येणार? 5च्या लगत येणार नाही. कोण येणार नाही? 1 येणार नाही. 1 येणार नाही. चला शेवटचे 10-12 प्रश्न फास्ट. 600 मी रुंदी असलेल्या आयताची परिमिती 34 आहे. बघा 600 मी 6 12 गेले, 34 मधनं 12 गेले. 34 मधनं 12 गेल्यावर किती राहिले? 2 आणि 2 22 राहिले. म्हणजे हा 11 आणि हा 11 असणार आहे. बरं 11 लांबी मिळाली. त्याच्या लांबीच्या दुपटी एवढी. त्याच्या लांबीच्या दुपटी एवढी म्हणजे लांबी 11 आलती का नाही, त्याची दुप्पट 22 असणार आहे. बाजू असलेल्या, मग आता आणखी एक आहे, 22 बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ 484. बाजू वर्ग, चौरसाचे क्षेत्रफळ बाजू वर्ग, 22चा वर्ग किती येतो? 484. चला थोडस फास्ट घेतोय मी. 48 मीटर लांबी व 12 मीटर रुंदी असलेल्या हॉलला 64 टाईल बसवले, तर प्रत्येक टाईलची परिमिती किती? तुम्हाला परिमिती विचारली बरं का. म्हणजे आधी क्षेत्रफळ काढावं लागणार आहे. तर बघा एकूण फरच्या 64 आहेत आणि आपल्याला मोठं क्षेत्रफळ भागिले छोटं क्षेत्रफळ करावं लागतं. तर मोठं क्षेत्रफळ 48 गुणिले 12. आता छोटं क्षेत्रफळ आपल्याला माहित नाही, मग छोटं क्षेत्रफळ मग आपण चौरस असल्यामुळे वर्ग लिहितो, फक्त एक्स वर्ग लिहितो मी. ओके. मग काय होते? 16चा पाडा आहे बघा. 16 त्रिक 64, 16 चोक 64 आणि 16 त्रिक 48, 4 त्रिक 12, 3चा वर्ग आला. 3चा वर्ग आला की नाही? एक्स वर्ग बरोबर 3चा वर्ग आला. एक्स बरोबर 3 आला म्हणजे बाजू 3 आली. त्या स्टाईलच्या किती असणार? ही 3 3 3 3. मग 3 चोक 12. परिमिती विचारली तर परिमिती अशी राऊंड मारावं लागतो. बाहेरच्या बाजूंची बेरीज करावं लागते. 12 3 चोक 12. 9 मांडायचं नाही. तुम्हाला क्षेत्रफळ विचारलेलं नाही. 2016चा पहिला दिवस शुक्रवारी येतो. कधी येतो? शुक्रवारी. तर 2017 सालचा. मग 2017 सालचा पहिला दिवस कधी येणार आहे? शनिवार नाही तर रविवारी येणार आहे. काय येणार आहे? लीप इयर आहे ना, रविवारी. म्हणजे 1 जानेवारीला काय असणार? तुमचा रविवार असणार. मग 1 फेब्रुवारीला तुमचा काय असणार? आता बघूया, जाऊया पुढे. मराठी भाषा दिन 27 फेब्रुवारीला असतो 2017 साल. जाऊयात आपण तिथे. 1 जानेवारीला रविवार असणार. 1 फेब्रुवारीला तुम्हाला जायचंय. 1 फेब्रुवारीला तुम्हाला जायचंय. 1 फेब्रुवारीला काय असणार आहे? तुमचा 3 दिवस पुढे जायचं असतं, कारण 28चा महिना असेल तर काही प्रॉब्लेम नसतो. 29 30 आणि 31 हे 3 दिवस पुढे जावं लागणार आहे, कारण 7चा पाडा आपण सोडून देतो. तर 3 दिवस मग सोमवार मंगळवार आणि बुधवार. 1 फेब्रुवारीला बुधवार असणार आहे. 1 8 15 22 29ला सुद्धा बुधवार असणार आहे. मग 28ला मंगळवार आणि 27ला सोमवार. कुठे गेलं सोमवार? 1 नंबर. ते तुम्हाला कॅलेंडर थोडासा प्रश्न दर परीक्षेला असणार आणि तुम्हाला तो जमला पाहिजे. राहुलने आता व्याज विचारले. काय विचारले? व्याज दिलं तर व्याजाचा जसा दर दिलं. आपल्याला आय अपाऊन पी आणि बरोबर
RT अपॉन 100 हे सूत्र पाठ आहे. आय किती 15 वर्ष दिलेत आणि 4500 व्याज दिलेत. तर लिहा 4500 भागिले 15,000 मुद्दल 3 वर्षासाठी दिले बघा. आर काढायचा आहे. 3 वर्षासाठी दिले आणि 100. तर 2 शून्याला 2 शून्य गेले. ह्यातला 1 शून्य मी कापून टाकतो. 1 शिल्लक आहे बरं का. 15 त्रिक 45. 3 ला 3 कट 10 राहिलं शिल्लक 10. कुठे 10? पहिलं. खूप सोपा क्वेश्चन. डबल झाला काय कुणा असं वाटतं कधी कधी. 27 शतक. बर काय अवघड नाही आता बघा. 27 शतक गुणुले 3 दशक आधी गुणाकार करून घेतो. 1 2 3 4 27 त्रिक 81 एवढं येणार आहे. किती 81? 1 2 3 4 5 6 8,10,000 वजा 5. अयो 10,000 5 घालवायचे फक्त. म्हणजे 81,000 8,10,000 होते की नाही. 8,81,000 किती झाले शतक आणि दशकचे गडबड झाली की राव. 27 शतक शतकाचे 2 शून्य 3 दशक 3 दशक म्हणजे हे. तर बघा 27 त्रिक 81 आणि 1 2 आणि 3 होणार. 3 शून्य 81,000 आहे. शेवटच्या हजारामधलं 5 घालवायचे. हजारातनं जर 5 गेलं तर तोंडी कळतंय ना आपल्याला 995 राहतील. आणि शेवटच्या गेले म्हणजे 80,995 हे कुठं आहे 4 नंबरला आहे. तोंडी केलं तर फारच चांगलं नाही तर वजाबाकी करा. एका संख्येला 16ने गुणण्याऐवजी 10ने गुणले तर गुणाकार 30ने कमी आला तर ती संख्या कोणती. आता एक लक्षात घ्या. हा फरक काढायचा. फरक किती 6 आणि 6ने भागायचे. 6 पंचे 30 ती संख्या आहे 5. ती संख्या किती आहे 5. फरक काढायचा आणि 6ने भागायचे. ती संख्या आहे 5. पुढे एका दुकानदाराने हा एक 10 मिनिटात येतो मी. हा एका दुकानदाराने थांबा याला प्रश्न थोडा वर घेतो. 50 किलो ज्वारीपैकी 40.250 किलोग्रॅम ज्वारी विकली तर किती शिल्लक राहिली. तर 50 किलो होती त्याच्याकडे. 1 2 3 आता ग्रॅम मध्ये 3 शून्य द्यावं लागतात ग्रॅम करायला आणि 40.250 शिल्लक ठेवलेली. तर आता एक लक्षात घ्या. तुम्हाला सांगितलेलंच आहे मी. असं जर शून्य असेल तर बरं जाऊ द्या आपण वजाच करूया. शून्याला शून्य गेला. 10तनं 5 गेला 5 रिवर्स झाला. 10तनं 3 गेला 7 रिवर्स झाला. 10तनं 1 गेला 9 रिवर्स झाला. 5तनं 5 गेला 0. तर बघा पेन आता लो झालेला आहे आणि 9.750 झालेलं आहे बघा. 2 मिनिटं मी पेन फक्त चार्ज लावतो. चला तर पेन थोडासा खराब झालेला होता. ही वजाबाकी करावं लागेल कारण शिल्लक राहिली म्हणजे वजाबाकी करावं लागेल. 50 किलो आहे. ग्रॅम विचारले कारण इकडे ग्रॅम दिसते म्हणून ग्रॅमसाठी 3 शून्य असतात. 40.250 करा वजाबाकी. अत्यंत सोपं आहे. तुम्हाला वजाबाकी येते. शून्यातून शून्य गेला. 10तून 5 गेले 5 हातच्या 1. 10तून 3 गेले 7 हातचा रिवर्स आला. 10तून 1 गेला 9 हातचा रिवर्स. 5तून 5 गेले 0. 9.750 9 किलोग्रॅम आणि 750 हे या प्रश्नाचं उत्तर असायला हवं. हा प्रश्न झालेला होता मगाशी पण तो पेनच्या ह्याच्यामुळे अर्ध राहिलं होतं. पहा घनाच्या कडा तुमच्या पाठ पाहिजेत. घनाच्या कडा किती असतात 12 कडा असतात. घनाचे शिरोबिंदूही पाठ पाहिजेत ते 8 असतात आणि घनाची पुष्ट ही 6 असतात. त्यांची बेरीज म्हटले बेरीज म्हणजे 14 येणार आहे. कितीने कमी अथवा जास्त आहे तर ही पहिलं आहे ते 12 आहे ते कमी आहे 2ने. पहिलं कमी आहे 2ने कमी आहे म्हणून हे उत्तर 69चं 2ने उत्तर येणार आहे. तर एकदा पाहतो मी 69चं उत्तर काय येतंय. पेपर 1 होता 69चं 3 एकदम करेक्ट आहे. काही प्रॉब्लेम नाही. चला पुढे 69 झाल्यानंतर 70. आता बघा हे ऑप्शन वापरून सोडवायचं असतं. फक्त स्पीड द्यायचं असतं. पहिल्यांदा बरोबर चिन्ह मग गुणुले चिन्ह मग अधिक चिन्ह एक वजा चिन्ह. इंग्लिश प्रश्नपत्रिका पण असते त्याच्यावर 2 सोडवायचे आणि याच्यावर 2 सोडवायचे. तुम्हाला इंग्लिश पण दाखवत म्हणजे आपल्याला गोंधळ होत नाही. तर बघा अगोदर गुणाकाराला अंडरलाईन करायची. 6 दुनी 12 होणार आहे आणि 5तनं 5 गेले तर 12च राहणार आहे. हे उत्तर नाही. मग इथं भागिले भरूया.
भागिले भरूया, मग अधिक, मग वजा, आणि हे बरोबर. पहिल्यांदा हे करावं लागेल. तर 6 8 48, 8 आणि 2 10 झाले. हे 8 आणि 2 10, 10तनं 5 गेल्यावर 5च उरतात. हे बरोबर आहे, पुढचं चेक करायची गरज नाही. 71 बघा, अत्यंत सोपा क्वेश्चन आहे. त्यापैकी 1/3 झाडं आंब्याची, तर 1/3 म्हणजे 3 ने भागायचे. 3 2 6, 20 झाडं आंब्याची, 60 होती ना झाडं. 1/2, 60 पैकी 1/2 नारळाची, म्हणजे काय करावं लागेल तुम्हाला, 60 भागिले 2 करायचे, तर 30 झाडं नारळाची. आता उरलेली बघा, ह्यातली उरलेली फणसाची टोटल झाडं होती 7, त्यातली 30 आणि 20 50 गेली, 50 गेली, तर उरलेली 10 झाडं ही फणसाची आहेत. इतकं सोपं आहे, जागेवर बघा. हो का, इथं बघायचं, फक्त इथं बघायचं. 3 2 6, 20 झाडं, 2 6 30 झाडं, 30 आणि 20 50, 60 पैकी 50 गेली, 10 झाडं फणसाची. असं आहे. याला पहिल्यांदा अंडरलाईन करायची गुणाकार भागाकाराला. बघा, तर मी अंडरलाईन करतो, लक्षात घ्या. गुणाकाराला केली, गुणाकार भागाकाराला एकत्रच करायची लागोपाठ असेल तर. 2 ला 2 कट झाले, 70 मधनं 4 गेले 66, 18 चोक 72, आणि वजा 6 केलं तर ते पण 66, आणि दोन्ही सारखेच म्हणजे बरोबर चिन्ह येणार. किती सोपा. बघा, नाम गांधी असं तुम्हाला मी पाठ करायला सांगितलेलं आहे. नाम गांधी, गांधी म्हणजेच नाताळ 25 डिसेंबर, महाराष्ट्र दिन 1 मे, आणि गांधी जयंती 2 ऑक्टोबर. बरं, त्याला इंग्लिश लिहितो 2 ऑक्टोबर, हे मेचं राहू देत असत. हे तिन्ही दिवस एकाच दिवशी येतात. मग 2016 सालचा, आणि पुढच्या वर्षी काय होतं, एक दिवस पडत असतो नॉर्मल इयर असेल. नॉर्मल इयर असेल तर एक दिवस पुढे जातो, आणि लीप इयर असेल तर 2 दिवस पुढे जाणार. आता 2016 सालचा नाताळ जर रविवारी आला आणि महाराष्ट्र दिन विचारलाय, तर महाराष्ट्र दिन सुद्धा रविवारीच आला होता, पण 16चा. आता 17ला चाललोय म्हणजे लीप इयर ओलांडून चाललोय. थांबा, आता लीप इयर ओलांडून चाललोय. उत्तर काय येणार, लीप इयर ओलांडलंच नाही रे. अरे 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 अरे, लीप इयर जरी असलं तरी फेब्रुवारीचा रविवारी नाताळ शेवटचा दिवस आहे. नॉर्मल इयरला काय करणार मी. तर 17 सालचा महाराष्ट्र दिन एकच दिवस पुढे जावं लागते काय, एकच दिवस पुढे जावं लागते काय, सोमवार ते 2 दिवस जायचं. कन्फ्युजन झालेलं आहे थोडस, एकदा मी खात्री करतो, बस सांगायला नको काहीतरी. काय झालं, काय आले हे, मला ठेवतो खाली. उत्तरपत्रिका ओपन पाहिजे. 2 मिनिटं फक्त, 2च मिनिटाचं काम आहे, कारण चुकीचं सांगून काही अर्थ नाहीये. 18 उत्तरपत्रिका प्रश्न आहे, 18 उत्तरपत्रिका, पेपर पहिला. हा प्रश्न किती होता, 73 होता. ओपन होती पण पहिलं, बरोबर आहे, पहिलंच. पहा, सोमवारचे येणार आहे, कारण हे बघा, रविवारी आला होता, पण फेब्रुवारी महिना अगोदरच आहे. बघा, फेब्रुवारी महिना अगोदर आहे, लीप इयर असल्यामुळे असं वाटू शकतं, पण फेब्रुवारी महिना अगोदर आहे. आणि होतंय काय, 1 मे झालं, नाताळ झाला 25 डिसेंबर, आणि गांधी जयंती झाली 2 ऑक्टोबर. हे तिन्ही बी दिवस हे फेब्रुवारीच्या नंतरचे आहेत. आणि लगेच पुढं 17 आलाय, लगेच पुढं हा 16चा फेब्रुवारी गेल्यानंतर हे तिन्ही लागोपाठ आले, कुठलाही दिवस एक्स्ट्रा झालेला नाही, म्हणून एकच दिवस रविवारच्या नंतर पुढच्या वर्षी जातो, म्हणून सोमवार. लीप इयर असला तरी. फार छान क्वेश्चन होता, बरं झालं पाहण्यात आला. चुकला होता उत्तर, 100% चुकलं असतं. 1 स्टार बरोबर 35 विद्यार्थी. बर, तक्त्यातील विद्यार्थ्यांची एकूण संख्या मोजा स्टार. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14, 35 गुणिले 14 करा, 14 पंचे 70 आले 7, 14 त्रिक 42 आणि 7 49 490.
जाऊया 490 काढ. पर्याय क्रमांक 4. गणित आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही इंग्रजी आवडणाऱ्या विद्यार्थी संख्येपेक्षा कितीने जास्त कितीने कमी म्हणजे वजाबाकी करायची. गणित आणि इंग्रजी 2 लक्षात ठेवा. गणित आणि इंग्रजी. गणित आणि इंग्रजी 2 काटा करा वजाबाकी झाली. 3 राहिले. 35 गुणुले 3 तर 3 5 15 40 3 3 9 1 10 105 विद्यार्थी गुणाकार करायचे आहे. 35 त्रिक 105. कसं ते माझं पाठच असते तुम्हाला ते सांगावं लागतं. आणि अजून एक प्रश्न राहिलेला होता बघा. चला जाऊया. प्रश्न वरती राहिला होता समसंख्यांचा 40 42 41 काहीतरी होता. कुठं गेला ते सूत्र पण मला विचार करता करता आठवलेलं आहे. सूत्र महत्वाचं आहे. संख्या काढणं खूप कठीण आहे. बघा हे शिकवताना थोडंसं वरच्या लेवलचा क्वेश्चन आहे थोडासा. 0 घेतला तर अंक किती राहतात? 3. 3 अंक राहतात म्हणजे एक लक्षात घ्या. 1 अंक असला तर एक संख्या तयार होते. 2 अंक असला तर या दोनने याला गुणायचं. 2 संख्या तयार होतात. आणि 3 अंक असले तर 3 दोन्ही 6 संख्या तयार होतात. तर 5 6 7. 5 6 आणि 7 अशा एकूण 6 संख्या तयार होणार आहेत. म्हणजे या 5 सुरुवातीला असताना 2, 6 सुरुवातीला असताना 2 म्हणजे 5 सुरुवातीला म्हणजे बघा 5 6 560 होणार आहे की नाही. तसंच 570 होणार आहे. असं 5 सुरुवातीला असताना 2 होणार आहे. 6 सुरुवातीला असताना 2 म्हणजे 650 होणार आहे. आणि 6 सुरुवातीला असताना 2 म्हणजे 670 होणार आहे. असं मग 7 सुरुवातीला असताना 2 म्हणजे 7 7. आता ही अशी संख्या तयार करत बसायचं नाही. मग 5 0 आणि 6 0 असं 7 सुरुवातीला बघा अशा 2 म्हणजे 2 2 संख्या तयार होणार आहेत. कधी? कारण हे 3 सेपरेट अंक आहेत. प्रॉब्लेमच नाही. आता समसंख्या शेवटला यावं लागते म्हणून 0 घेतला. ओके. आता इथे 0 होता ना हा आहे की नाही. पण आता सेकंड स्थिती काय होते? 6 शेवट घ्यावा लागते. 6 शेवट घेतल्यावर किती अंक राहिले शिल्लक? 5 0 राहिला, 5 राहिला आणि 7 राहिला. 0 सुरुवातीला घेताच येत नाही म्हणून त्याच्या संख्या होणार आहे 0. याच्या 2 तयार होणार. शेवटी 6 आहे बरं का. आणि याच्या 2 तयार होणार. 2 4 6 2 8 2 10. 10 संख्या तयार होणार. फर्स्ट पर्याय. इथे ही प्रश्नपत्रिका संपली. थोडीशी घाईत घेतली बाळांनो. सगळ्यांनी हा पेपर आपल्या वहीत स्पष्टीकरणासहित सोडवायचा आहे. सगळ्यांना धन्यवाद. उशीर झाला होता.